आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुगनो हे हृदय माये के दुःखाचे जनती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपले ऐसे लाभे मना तिचे गोविंदाचे हृदय माये के दुःखाचे जनती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे हृदय माये के दुःखाचे जनती नाही आदि अंती अवसानी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासपुता दयांचे केले स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेंकराय नमः शिवाय आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुगनो हे हृदय माये के दुःखाचे जनते नाही आदि अंती अवसानी विठ्ठल संप्राप्त कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग थोडा कडक कारण मागायचा सारखा सेवेसाठी घेतलेला अभंग जगतवंदन जगद्गुरु अखिल विश्वाच्या हृदय पटलावर व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबार आहे यांचा अतिशय सोपा अगदी सगळ्यांच्या पाठांतरातील सगळ्यांच्या ओळखीचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे अभंग इतका ओळखीचा आहे की मी कुणा तुमच्या ओळखीचा नसेल किंवा असेल अभंग मात्र प्रत्येकाच्या परिचयात आहे इथं बसलेल्या उभा राहिलेल्या तर प्रत्येकाचा पाठांतरातील आहेच आहे खाली बसलेल्याही प्रत्येकाचा अभंग पाठांतरातील आहे आणि नसेल संपूर्ण अभंग पण एक नाका होईना चरण प्रत्येकाचा पाठ आहे म्हणजे आपला तो एक देव करून घ्यावा ते नसेल तर येरती माईक हे जरी नसेल तर तुका म्हणे एका मरणेचे सरे म्हणजे अभंग अतिशय ओळखीचा आहे अतिशय परिचित आहे जवळजवळ एवढा ओळखीचा अभंग आहे की माझं तर मत असं आहे की प्रत्येक भजनाचा अभंग पाठ आहे ज्या भजनाचा अभंग पाठ नाही त्याला भजनीच म्हणायचं नाही प्रत्येक भजनाचा अभंग पाठ आहे अहो नाही निदान भजनाला कामाला आला तरी कोणाला पोचवायला तरी कामाला म्हणून पाठ केलेला अभंग अतिशय परिचित आहे अभंगाचा भाव मांडत असताना तुकोबारांनी महाराज
मानवी समाज जो आहे, माणसाच्या वृत्तीची जी धरसोडत आहे, अस्थिरता आहे, ती अभंगातून तुकोबारायांनी महाराज प्रस्थापित केलेली आहे. तुकोबारायांच्या लक्षात आलं की माणसाची बुद्धी कशी आहे, अनेक बुद्धीचे शरंग तरंग धरू जाता संगत होय बालक. माणसाची बुद्धी क्षणात बदलणारी आहे आणि ते क्षणात बदल असल्यामुळे ते आपली साधी मराठीत म्हण आहे ती एकला धड बरोबर शेल्या. त्या परिणामामुळे महाराज माणसाला सुख प्राप्त होत नाही, त्याला जे काही साध्य प्राप्त करायचे ते साध्य प्राप्त होत नाही आणि साध्यापासून महाराज तो लाखो किलोमीटर दूर ढकलला जातो फक्त त्याच्या धावपळीमुळे, फक्त त्याच्या धरसोडपणामुळे. म्हणून तुकोबाराय महाराज आज मानवी वृत्तीची अस्थिरता अभंगातून प्रस्थापित करतात. विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीव जगत आधार श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे जगताचे मायबाप विश्व माऊली संत श्रेष्ठ निळोबर जगतवंद जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबार प्रेममूर्ती असणारे भगवंताचे लढीवाळ भक्त, थोर भगवत भक्त असणारे संत श्री नामदेवराय, शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज आणि भगवत भक्त असणारे संत श्रेष्ठ निळोबर आदी सर्व संत पंचायत. आमच्या संप्रदायामध्ये महाराज एक प्रमाण आहे, म्हणजे कुठं लिखित नाही, पण आधी संत पंचायतना जसं देवाचं पंचायत नाही, देवीचं पंचायत नाही, तसं महाराज संतांचं एक पंचायत नाही. अशा संतांच्या पंचायतनाचं नामस्मरण केलं की सकल संतांचं नामस्मरण भजन केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आधी सर्व संत मंडळी असतील, उपस्थित असणारे सगळे भाविक वर्ग, सगळे माझ्यापेक्षा जाणते आहे, श्रोतृ वर्ग जाणत आहे. अगदी पाहायचं झालं तर बसलेल्यांची संख्या कमी, तेवढी टाळकऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे अगदी तुकोबाराला 14च भेटले, पण माझ्याकडे पाहायचं झालं तर मोजता येणार नाही, अशाला मोजत बसत नाही, तर अजून 10-15 मिनिटं त्यातच जायची. अगदी सगळी जाणते, म्हणजे सगळं माझा जेवढं वय नाही तेवढा तुमचा सगळ्यांचा परमार्थ मी अगदी जाणून आहे. माझ्या वडिलांशी संबंधित असणारे, माझ्या आजोबांशी संबंधित असणारे, म्हणजे जवळजवळ 3 पिढ्याचा असणारा महाराज परमार्थ आपला जो संबंध आहे. आणि जाता जाता फक्त एकच सांगतो, महाराज एक वेळ माणसाला रक्ताचं नातं जागा देईल, पण जे आपलं हे माळाचं नातं असतं, माझे जातीचे मज भेटू कोणी, ही महाराज नाती माणसाला कायम साथ देणारे असतात. ते माझे सोयरे सज्जन सांगतात काय आठवणी पिठवायचे, असे असणारे माझे सगळे सोयरे सज्जन सांगत. उपस्थित असणाऱ्या सगळ्यात मातृभगिनी असतील, पितृवर्ग असतील, सगळ्यांचा अतिशय मनापासून आभार आहे. मांडवी चांगला आहे, शिवशिमी चांगले आहे, दोन्ही वादक अगदी लहान आहेत तिकडे, पण दोन्ही अतिशय पोषक असं वादन करत आहे. सेवेसाठी उपस्थित असणारे सगळे गावातील विविध क्षेत्रातून कार्यरत असणारे, भले सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, औद्योगिक असू द्या, क्रीडा असू द्या, परमार्थिक असू द्या, विविध क्षेत्रातून कार्यरत असणारे सगळे भगवंतावर श्रद्धाभाव ठेवून असणारे सगळेच उपस्थित साधक. आजचा कार्यक्रम किम निमित्त सर्वांना ज्ञात आहे. जवळजवळ महाराज 19 वर्ष झालं महाराज, जवळजवळ 18 वर्ष झालं आपण महाराज एक परंपरा आपली चालू केलेली आहे. आपल्या बापदाद्यांनी जो आपल्याला नियम घालून दिला त्या नियमाला अनुसरून नामा म्हणे केशी राजा गेला नियम चालवी महाराज, या नियमाला अनुसरून दरवर्षी तुम्ही महाराज सप्ताह करत असतात. त्या सप्ताहातील महाराज 19वे वर्ष आता आपलं सुरू आहे. म्हणजे आपली द्वितपाकडे महाराज आपली चालणारी वाटचाल अगदी 19 वर्ष पाहायचं झालं तर अगदी तोला मोलाचा तुमचा सप्ताह आहे. मला वाटतंय 4थ्या दिवसाची सेवा संपूर्ण ग्रामस्थ भजनी मंडळ असेल, संपूर्ण आनंदनगर संपूर्ण भजनी मंडळ असेल, सगळ्यांच्या आदेशातून खरं तर माझ्याकडे हे चालून आलेले आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग अतिशय सुंदर आहे. उपस्थित असणारे सगळेच जाणते आहेत. मी सुरुवातीलाच म्हणलं माझं जेवढं वय नाही तेवढा तुमचा परमार्थ आहे. जवळजवळ तुम्ही या अभंगावर हजारो कीर्तनकारांची कीर्तन आजपर्यंत ऐकली असतील. जवळजवळ माझ्यासारखे हजारो कीर्तनकार तुम्ही असे कानावरून घालवले असतील. म्हणजे हजारो कीर्तनकारांना तुम्ही वाटत नाही पण त्यांचं चिंतन निश्चित ऐकलं असेल. पण निश्चित मी अभंग सोपा घ्यायचं एकच कारण, उगाच अवघड घेऊन घेण्यात मजा नाही. एक तर रात्रीचा वेळ आहे, बरं त्यातला टाइम आहे आपला महाराज 8:30 ते 10:30, कदाचित 1 वाजल 12 वाजल, त्याच्यामुळे तुम्ही झोपायला नको, मीही तुम्हाला जास्त त्रास द्यायला नको. आणि रात्री तुम्ही जागला त्याच्यामुळे तुम्हाला सवय झाली, त्याच्यामुळे मला काय त्याच्यामुळं 5-10 मिनिटं इकडं तिकडं झालं तरी तुम्हाला झोप येऊ नये. त्याच्यामुळे अगदी पाठांतरातला मी अभंग घेतला. नाहीतर माझ्या डोक्यामध्ये आलेल्या होतात झाले रामराज्य काय येऊन आम्हाची, किंवा कोणता तरी संत पण अभंग घ्यावा अशा उद्देशाने होतो. पण परत लक्षात आलं की सगळे जाणते आहेत, मग जाणत्या पुढे आपलं नेम ते पण दाखवण्यात काही अडचण नाही. पण अगदी अभंग सगळ्यांच्या पाठांतरातील घेतलेला आहे.
अभंगाचा भाव मांडत असताना लक्ष द्या. थोडा मोकळा आवाज होता मला पहिला जसा होता तसं द्या. बेस कमी करा आणि थोडा ट्रबल द्या. विठाल ऐका, माझ्या समोर असणारा श्रोतृवर्ग अगदी सगळा जाणता आहे. तुकोबारायांच्या अभंगाचा सगळ्यांना अर्थ तोंडा सकट पाठ आहे प्रत्येकाचा. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारा सांगतात, आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना एकाने छापटा कोणी ते स्वतःनी एकदा टाका एक एक. हा विठाल तुमचं थापा टाकायचं काम राहिले आता माझं चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही थापा टाकू नका. तुकोबारायांचं अभंगाचं चिंतन मांडत असताना तुकोबारा पहिल्याच चरणात सांगतात, प्रत्येकाला सुख हवं जर असं उपस्थित असणारी कोणाची महाराज इच्छा आहे तिथं बसलेल्या कोणाला वाटतं की मला आयुष्यामध्ये दुःख प्राप्त व्हावं, माझं संपूर्ण जीवन दुःखात जावं. आजपर्यंत संपूर्ण जर इतिहास पाहिला तर एक कोणती माता सोडली तर आजपर्यंत देवाकडे महाराज कोणी दुःखाची अपेक्षा केली नाही. एकटी कोणती माता, तिने पण काय केली, देवा दुःखातच तो आठवतो, सुखात आम्हाला काय जवळ येत नाही म्हणून ते दुःखाची अपेक्षा केली. म्हणजे दुःखाने त्यांनी सुखच पाहिलं. पण प्रत्येकाला महाराज सुखासाठी प्रत्येकाची धावपळ आहे. प्रत्येक जण महाराज मद लागे दुःख व्हावे कोणी ऐसे भावे महाराज मला दुःख व्हावाची कोणाची अपेक्षा नाही. प्रत्येकाची धावाधाव सुखासाठी आहे. प्रत्येक जण महाराज बघा सुखासाठी माणूस काय काय करतो, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाची काढ, रक्ताचं तुमचं पाठ आहे का उगच तुम्ही मला बोलवले. सगळ्यांचे पाठ झाले महाराज. प्रत्येक जण सुखासाठी धावपळ करतो. प्रत्येक जणाची महाराज सुखाच्या कुंपणापर्यंत प्रत्येकाची धावपळ चाललेली आहे. पण हे सुख प्राप्त करत असताना माणूस वेगवेगळ्या विषयांपासून सुख प्राप्तीची अपेक्षा ठेवतो. आणि कधी कधी असा विषय होतो महाराज, सुख शोधायला जातो आणि आशाचा अंग संग करतो की तो असतानाच मुळात दुःख रूप आहे. आशाचा अंग संग करतो त्याच्यामुळे मला त्याला कायम दुःखात पडावं लागतं. तुकोबा म्हणतात तुम्हाला जर सुख हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक देव आपलाचा करून घ्यावा लागेल. देवा व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरीकडे गेला तर येते माईके दुःखाचे जनती नाही आदी अंती अवसानी. बाकीच्या गोष्टी सगळ्या दुःख देणाऱ्या आहेत. एक जणाने प्रश्न केला, हो तुकोबा आम्ही एका देवाला आपलं करून घेऊ, तुम्ही म्हणताय सुख होईल, आपण त्याला फायदा काय आहे का, फायदा तो काय आम्हाला काय उगत आपलं करून घेणार, सुख देईल नेमकं सुख कोणतं देणार आहे. अविनाश करी आपल्या आईचे लावी मला पिसे गोविंदाचे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम जेवढे कीर्ती मागे ऐका. अभंग अतिशय सुंदर आहे. अभंगाचा भाव सगळ्यांना ज्ञात आहे, अगदी सगळे जाणते आहात. महाराज अभंगाचं चिंतन मांडत असताना पहिली एक तुम्हाला संज्ञा सांगतो. अभंग एवढा परिचयाचा आहे पण महाराज त्याच्यात बघण्याकडे त्याच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन अजिबात बदललेला नाही. का तर अभंग जो आलेला आहे तो साध्या सुधाच्या मुखातून नाही, तुकोबारायांच्या मुखातून आलेला आहे. आणि महाराज माणसं एक शास्त्रकार सांगतात की आती परिचयात अवज्ञा सतत गमनात अनादर भोवती मले भिंद्र पुरंदरी चंदन काष्ट निंदन करू दे विठ्ठल. शास्त्रकार सांगतात एखादी गोष्ट जास्त परिचयाची झाली की महाराज साहजिक त्याचं महाराज आपल्याला अनवधानाने त्याचा महाराज आपल्याला किंमत राहत नाही. तर अभंगाकडे बघायचं झालं तर अभंगात एवढा परिचय आहे अजिबात महाराज आम्हाला त्याच्याशी अवज्ञा झालेली नाही, किंमत कमी झाली असं दिसून येत नाही. का आता सगळे जाणते आहात महाराज दररोज तुम्ही कीर्तन ऐकताय. मी नेहमी सांगतो एक वेळ डॉक्टरचा डोस कमी महाराज तेवढा आपल्याला कीर्तनाचा डोस जास्त झालाय. आजारी पडल्यानंतर डॉक्टर एक तर संध्याकाळी किंवा सकाळी गोळ्या खायला सांगतात, पण कीर्तन तुम्ही म्हणसाल तर महाराज लावली टीव्ही की सकाळी कीर्तन संध्याकाळी कीर्तन रात्री कीर्तन. कोरोनाचा काळ गेला महाराज, श्रद्धेने क्रियेत येते श्रद्धा. त्या काळात प्रत्येकाने महाराज कीर्तनाचे उत्सव केले, गावगावी सप्ताह आहेत. जवळजवळ हजारो कीर्तनकारांची तुम्ही कीर्तन ऐकली. उभा राहिलेला प्रत्येक कीर्तनकार महाराज त्याच्या अगोदर महाराज पंचपदी करतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी रावात आहे ते ध्यान जसं असेल तसं. त्यानंतर येणारा प्रत्येक कीर्तनकार जसा फळाचा नियम असेल तसा कोण सुंदर ते ध्यान म्हणतं, कोण रूप पाहता म्हणतं किंवा आमच्या पैठणच्या फळात कैसी संसर्गीची म्हणतात. प्रत्येकाची महाराज परंपरा वेगळी. पण इथं बसलेला आज कोण आजपर्यंत असं कोणाचं काय झालंय का की उठला तो म्हणला बास करा महाराज किती दिवस झालं सुंदर ते ध्यान रूप पाहता रोचिरे जरा दुसरं काहीतरी म्हणा, असं अजिबात होत नाही.
पण कितीही गाणी ऐकणारा माणूस असू द्या, ऐकून ऐकून किती वेळा गाणं ऐकल? 2 वेळा, 3 वेळा, जास्त नादिक असेल तर 4 वेळा ऐकल, पण 5व्या वेळेस म्हणतो हे बास्कर बास्कर बाबा आता आली गेली, आता कोणाचं नाव? आता मी गाणी म्हणून दाखवत नाही तुम्हाला अजिबात, पण महाराज माणूस त्या गाण्यांना भेटल्याशिवाय राहत नाही. पण संत साहित्य असं आहे की ते आमच्या हृदयापर्यंत भेटलेलं आहे. का? तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी महाराज ते संत साहित्य तयार करत असताना आपल्यासाठी तयार केलेलं आहे. महाराज देवाने सांगितलं नव्हतं तुकोबारायला, तुकोबाराय तुम्ही गाठाल्याला तर वैकुंठाकडे फिरकायचं नाही, तर अजिबात इकडे यायचं नाही. पण नाही महाराज, त्यांनी महाराज जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कश्यपी महाराज त्यांनी आपल्या स्वतःच्या शरीराचा रास करून घेतला फक्त आपल्यासाठी. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिल्या महाराज, काय त्यांना काही येत नव्हती किंवा त्यांच्या डोक्यात नव्हती म्हणून नाही, त्यांना उपजता ज्ञानी होते महाराज ते, पण ज्ञानेश्वरी फक्त आपल्यासाठी लिहिली. नाही ज्ञानेश्वरी समजली, अमृतानुभव समजले नाही, अमृतानुभव समजला, संसारातील थोडा विषय पामर आहे, थोडा त्याचा अधिकार कमी आहे, मग हरिपाठाचं विवेचन केलं. नाथ महाराजांनी महाराज भारुड लिहिली, रूपक लिहिलं, पिंगळा लमानी, काय कितीही तरी प्रकारची त्यांनी महाराज भारुडे लिहिली. का? फक्त आपण त्या संत साहित्याकडे आपण आपलं म्हणून पाहू, आणि याला कदाचित निश्चित 99% गव्हाण आपण संतांच्या साहित्याकडे आपलं म्हणूनच पाहतो. साधं उदाहरण देतो महाराज, आपल्या पोराने कितीही दांगोडा केला तरी आपल्याला पोरगा आपलं स्वतःच गोबड पंट्या मोन्या गोव्यात वाटतो, आणि शेजाऱ्याचं कसं असलं तरी ते कारकच वाटत असतं. तसे संत साहित्याचा अभंग महाराज आमचे आहेत, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत आमची अजिबात आवज्ञा झालेली नाही. विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग अतिशय सुंदर आहे. अभंगाचा भाव मांडत असताना तुकोबाराय सांगतात, आपला तो एकच देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. का तुकोबारायला महाराज असं सांगायची गरज पडली? तर मी मागाशी संज्ञात वाक्य वापरलं. तुकोबारायांनी मानवी समाजाचा जो धावपळीचा जो स्वभाव आहे, म्हणजे अनेक बुद्धी किंवा शब्दाना हिरीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे दर्शन न व्हावे खडा पंगती भोजन. तुकोबाराय सांगतात की माणसाशी त्यांच्या शब्दाला धीर नाही, त्यांच्या बुद्धीला महाराज स्थिरता नाही. बघा, माणसाला क्षणात कधी कधी एखादी गोष्ट चांगली वाटते, क्षणात दुसरी गोष्ट चांगली वाटते. आता आपल्याकडे कमी महाराज, पण तिकडे तुम्ही जुन्नर त्या भागात गेला, देहू आळंदी जुन्नर त्या भागात, पुण्याच्या भागात गेला मुळशी मावळा, की तिकडे महाराज मोठमोठ्या बैलगाड्यांच्या शर्यती असतात, जत्रा यात्रा मोठे मोठे उत्सव भरतात. गावची मिटिंग भरती, गावातला एखादा वारकरी उठतो म्हणतो आपल्या भागाचं वैभव, आळंदी देहू आपल्या भागाचं वैभव आहे, मग यंदा आपल्या जत्रा सप्ताह करायचा. पण नाही, लगेच दुसऱ्या बुद्धीचा माणूस उठतो मग आपल्या भागाचं काय नुसतं आळंदी देहूच वैभव आहे का? आपल्या भागाचं नारायणगाव सुद्धा वैभव आहे, मग यंदा गावात ताफात घालायचा. म्हणजे महाराज क्षणात अशी बुद्धी बदलणारी माणसं दिसतील. काय काय माणसं एका गोष्टीला सपोर्ट करत असतात, थोडं मनाच्या विरुद्ध काय वाटलं की तोच लगेच त्याच्या विरोधात जात असतो. म्हणजे महाराज माणसाची बुद्धी क्षणाला बदलणारी आहे. बघा, कधी कधी माणसाला कीर्तन चांगलं वाटतं आणि कधी कधी माणसाला झिंगण चिकणं हे चांगलं वाटतं. म्हणजे माणसाची बुद्धी अशी सतत बदलणारी आहे. माणूस कसा आहे, जिकडं गुलाल तिकडं चांगलं माणसाचं आहे, तसं माणसाच्या बुद्धीचंही तसंच आहे. मग तुकोबारायांचे ते लक्षात आलं, आणि जर तुम्ही असं करत राहिला तर तुम्हाला तुमचं साध्य प्राप्त होणार नाही, तुम्हाला तुमची जी इच्छित गोष्ट आहे ती प्राप्त होणार नाही. म्हणजे ते तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं दुपाटलं, तशी तुमची गत होऊन जाईल. विठ्ठल तो गली का कुत्रा, ना घर का ना घाट का, तशी आपली महाराज गत होऊन जाईल. महाराज आमची आईची ती गोसावी वृत्ती, करवी शिष्य हाती उपदेश, दगडाची ती नाव आधी तिथे जड, ते काय दगड तार जाण तुका म्हणे वेशी विठ मला त्यांनी सोंग संपादनी करती परी. तुकोबाराय सांगतात त्यांनी परमार्थाचं सोंग घेतलं, परमार्थ करायला लागले, पण मनात मनी धन आणि मान, महाराज सतत मनात मध्ये पैसा कमवायचा, धन कमवायचं. त्याचा परिणाम असा झाला, नीट संसारही झाला नाही, नीट परमार्थही झाला नाही, ते मधल्या तारीख महाराज तापत राहिले. म्हणून तुकोबारायांच्या लक्षात आलं, जर तुम्ही असं करत जाताल तुमच्याकडून नीट संसारही होणार नाही, परमार्थही होणार नाही, आणि तुम्हाला जे प्राप्त करायचंय ते प्राप्त सुद्धा होणार नाही. मग जर तुम्हाला प्राप्तच करायचं असेल, जर तुमची सुखासाठी धावा असेल, तर तुम्हाला करावं काय लागेल? अभंगाचं पहिलं
आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जेव्हा सुख नोही. लक्ष द्या, तुकोबराय सांगतात, जर तुम्ही सुखासाठी धावाधाव करत असतात, आता मी अगदीच सांगितलं, प्रत्येक माणूस महाराज विषयात अंगसंग करतो. कशासाठी? आता समजा एखाद्याला काही खरेदी, समजा एखाद्याने मोबाईल खरेदी केला, कशासाठी? सुख व्हावं म्हणूनच. एखाद्याने समजा गाडी खरेदी केली, कशासाठी? सुख व्हावं म्हणूनच. पुरुष वर्ग, आता तुम्ही अगदी खाली बसलेले बोटामध्ये सगळ्यांनी बघा, उभा राहिल्या सगळ्यांनी सांगा, तुम्ही लग्न केलं कशासाठी? सगळ्यांची झालेत, मारुतीचं पण जोडीदार नाही हे तर मला चांगलं माहित आहे. सगळ्यांनी लग्न केली कशासाठी? अहो सुखासाठी. सुखासाठी महाराज माणूस विषयाचा अंगसंग करतो, सुखासाठी महाराज विषयाचा अंगसंग करायला जातो. पण कधी कधी महाराज त्याचे सतत विषय बदलणारे असतात. एक विषय आवडला की एका मिनिटात दुसरा विषय आवडतो. त्याचा परिणाम काय होतो? त्याला तोही विषय सुख देत नाही आणि दुसराही विषय सुख देत नाही. महाराज माणसाला जगामध्ये दुःख देणारे फक्त एक शब्द आहे, कोणता? आशा. आशा. सर्व सुखाची आशा जन्मलेला, सर्व सुखाची आशा जन्मलेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. अहो आशेमुळे महाराज माणूस हिंडता दिशाची न पावला, माया वेदनेला जीव माझा. महाराज आशेमुळे माणसाला पळावं लागतं. आशा म्हणजे महाराज विषयाची आशा, गावातली आशा ही कोणती आशा नाही. आशा म्हणजे महाराज विषय. महाराज माणसाची आशा तेवढीच कामापुरती जे त्याला प्रोत्साहित करेल. जास्त अपेक्षा माणसाला दुःखालाच कारणीभूत ठरत असतात. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे जेणे राहे समाधान, कैसे ते भजन पार पाहिजे. माणसाने समाधानी राहणं ही आयुष्यातील अतिशय महत्वाचं गंतव्य आहे महाराज. जर तो अपेक्षेपायी समाधानी राहिला नाही, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्मा बंधन सुख समाधानी इच्छते म्हणे प्रतिमा स्थापली म्हणे मला पूजा केली. आता सगळं अगोदर मी म्हणून दाखवत नाही, पण महाराज
माणसाच्या मनात जर आशा असेल तर त्याला सुख लागत नाही. पण जर त्याचं मन सुखी असेल, मनाचे तळमळी हे चंदन ही अंगे पोळी, महाराज त्याच्या मनात जर तळमळ असेल, मनात जर अपेक्षा असेल तर त्याला क्षणाक्षणाला दुःखच होतं. नवे नवे त्याचं अंग भासतंय म्हणून त्याला शीतल असा चंदन जरी लावला तरी महाराज त्याला तो भागल्याशिवाय राहत नाही. चंदनाचा सूळ सोन्याची बेडी, सुकण्याची प्राण फोडी नाशा. बरे त्याच्या पाया सोन्याची बेडी घातली पण मनात समाधान नसेल तर महाराज त्याला सोन्याची बेडी सुद्धा दुःखदायकच आहे. चंदनाचा सूळ जसा केला त्याला दुःखदायक होतो. म्हणजे अपेक्षा किती ठेवावी? जेवढी माणसाला सुखाला कारणीभूत ठरेल असेल, तुकोबाराय सांगतात तुम्ही एकच अपेक्षा ठेवा. कोणती? आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. लक्ष द्या. अभंगाचं पहिलं चरण मांडत असताना महाराज आपल्याला 2-3 प्रश्न उपस्थित राहतात. 1-2 प्रश्न आपण थोडे उभा करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. तुकोबाराय तुम्ही आम्हाला एक देव आपला करून घ्या म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जगात निश्चित अनेक देवता आहेत. आतापर्यंत मग वेदांताने सांगितलंय की एकच ब्रह्म आहे, सर्व जीव ब्रह्म एक परमात्मा एकच सांगितला, किंवा रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. आजपर्यंत संतांनी सांगितलं, आजपर्यंत देवाने सांगितलं, वेदांताने सांगितलं. ते काय खोटं आहे का तुकोबार आहे? तुम्ही सांगता एक देव आपला करून घ्या. बरं, एक देव आपला करून घ्या, पण नेमका कोणता? तिथं नाव नाही तुकोबार आहे वापरत. तुमचा मसोबा करून घ्या, हनुमंतराय करून घ्या, पांडुरंग करून घ्या, विठ्ठल करा, शंकर करा. अजिबात तुकोबाराय नाव वापरत नाही. मग तुकोबाराय नेमका आम्ही तो देव कोणता करावा तरी कोणता? पहिला प्रश्न होता महाराज तुकोबारायला एक शब्द का वापरावा लागला? तर महाराज तुकोबाराय इथं अभंगाचं चिंतन करत असताना पहिल्या चरणात तुकोबाराय निर्गुणाचं वर्णन करत नाही, सगुणाचं वर्णन करतात. का तर निर्गुण एकच आहे, निर्गुण भगवंत एकच आहे, पण सगुण अनंत रूपे अनंत वेशे देखला मी त्यासी हा ब्रह्मादेवर गुण बांधली कैसी. महाराज सगुणाची रूप अनेक आहेत. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगल. जिकडं पाहिजे तिकडं महाराज भगवंत आहे. आमची सगुणाची व्याप्ती आहे महाराज. बघा, रूपा रेखा नाही दयासी आकार, आम्ही तो साकार भक्ती केला. विश्वातला जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ता सांगित लागे तेसी लावे प्रीत. त्याच्यामध्ये तुकोबाराय सांगतात की त्याला रंग नाही, रूप नाही, पण तो आम्ही भक्तीने साकार केलाय. असा साकार परमात्मा तुकोबाराय सांगतात एक आपला करून घ्या. आता साधं उदाहरण देतो महाराज. व्यवहारात एक गोष्ट असेल आणि त्याला जर एक शब्दाची व्याप्ती लावली तर महाराज त्या गोष्टीचा अपमान होतो. अपमान साधं सांगतो, थोडा आवाज द्या, शिटी मारणार नाही एवढा द्या. एक जर शब्द वापरला, जर एकच गोष्ट असेल आणि तिला एक शब्द वापरला तर महाराज तिचा अपमान होतो. कसा सांगतो? समजा तुम्ही एखाद्याच्या घरी गेला किंवा पाहुणे काही तुमच्या घरी आले, तुमचे मित्रमंडळ तुमच्या घरी आले आणि तुम्ही ओळख करून देताना घरच्यांना अशी ओळख करून देता का? वडिलांकडे बोट करताना म्हणता, हे बघ दादा, हे बघा धीरज महाराज, हे माझी एकच वडील आहेत. आईकडे बोट करून, हे बघा माझी एकच आई. हा बायकोकडे बोट करून, ही महाराज माझी एकच बायको आहे. तिथं एक शब्द वापरला महाराज तिथं एक व्याकरणाचा दोष लागतो. कोणता? मग ही एक आहे म्हणजे दुसरी कुठे, म्हणजे एका पाठीपाठ आपोआप महाराज 2-3 आकडे येत असतात. तुकोबाराय तुम्ही आम्हाला एक म्हणता, एक तर तुम्ही सगुणाचा निर्गुणाचा अपमान केला. तुकोबाराय म्हणतात मी निर्गुणाचं सांगतच नाही, मी सगुणाचं चिंतन करतोय. बरं, हा ठीक आहे, तुम्ही सगुणाचं सांगितलं, पण देवाचं नाव तरी वापरा ना. तुम्ही सांगितलं एक देव आपला करून घ्या, मग आम्ही कोणाच्याही नादी लागाव का? हेंदरी शेंदरी दैवते आम्ही जिकडे दिसत तिकडं आम्ही त्यांच्या पाठीमागे लागाव का? तर आता ऐका महाराज, कधी कधी ह्या पहिल्या चरणाची आपल्याला लक्षणा करणं अतिशय गरजेचं आहे. लक्षणा कशाला म्हणायचं? कधी कधी शब्दाचा लक्षार्थ वेगळा असतो, वाचार्थ वेगळा असतो. कधी कधी महाराज तो शब्द वापरला नाही तर त्याचा अर्थ मांडावा लागतो. पुढचा मागचा अनुभव त्याची संधी करून त्याचा अर्थ मांडावा लागतो. तर आज महाराज आपल्याला पहिल्या चरणाची लक्षणा करणं अतिशय गरजेचं आहे. लक्षणा कशी करायची? कधी कधी महाराज शब्दाचा लक्षार्थ वेगळा, वाचार्थ वेगळा. समजा एखादं पोरग उन्हामध्ये लहान खेळत असेल तर त्याची आई त्याला काय म्हणते, हे बाळ्या, अरे उन्हात काय खेळतोय, सावलीत येत मर. याचा अर्थ काय? पोर आणि घरात येऊन मरायचं? आता अजिबात होत नाही. ती काळजी पुटीचा शब्द आहे महाराज, म्हणजे तुझी काळजी घे. त्याचा वाचार्थ वेगळा आहे महाराज, लक्षार्थ वेगळा आहे. कधी कधी महाराज तिथं शब्द वापरला जात नाही, पण महाराज तिथं अर्थ मांडावा लागतो, तिथं अर्थ अन्वय धरावा लागतो. कसं? काय झालं? एक जण हॉटेलमध्ये जेवण करण्याकरता गेला. जरी ऐकलं असेल तर परत ऐका, आपल्याला आता दृष्टांताला उपयोगी सिद्धांत आहे. हॉटेलमध्ये जेवण करायला गेला, त्यांनी भरपूर जेवण, पोटभर जेवण केलं
आणि नेमकं उठता उठता तिथलं 2 चमचे त्याने स्वतःच्या खिशामध्ये टाकलं. आता ते त्यांनी चोरी केलं काय म्हणा, पण नेमकं महाराज कर्मधर्म त्याचं नशीब वाईट म्हणा. ते हॉटेल मालकाने त्याला बघितलं. तो हॉटेल मालक त्याच्यापाशी पळत पळतच आला. काय राव, जरा लाच तरी वाटू दे, कडक कपडे घालून आला आणि आमच्या हॉटेलमध्ये चमचे चोरता. तुम्हाला चोरले नाहीत, तुमच्या डोळ्यासमोर घेतलेत. अहो काय काय माणसं याला चोरी म्हणायचं ना, काय काय स्वभाव असतो महाराज आठवणी ठेवायचा. महाराज तुमच्या सप्त्याला आलतो ना आम्ही. कसं काय हो का तुमच्याच सप्त्यातून 4 टाळ आणले. महाराज तुमच्या कीर्तनाला आलतो आम्ही गावाला, त्या आनंदनगरला होतो तेव्हा. कसं काय हो का तुमच्याच चपल्या पायात घातले. म्हणजे याला आठवण ठेवायची म्हणायची. तो म्हणला चोरले नाही, तुमच्या डोळ्यासमोर घेतले. हॉटेल मालक म्हणला काय घ्या काय करा, पण तुम्ही तुमच्या खिशात टाकले. अहो चमचे नित्याची लागणारी आमची गोष्ट आहे. तुम्ही गेल्यानंतर न धुता दुसऱ्या गिरायकाला द्यायचे असतात आणि तुम्ही चमचे चोरता आमचे. अहो चमच्याचं काम ठरलेलं आहे महत्वाचं. हॉटेल मधले चमचे असू द्या, घरातले असू द्या, किंवा सगळीकडे चमच्याचं काम ठरलेलं आहे महाराज. आणि तुम्ही चमचे घेऊन जाता, चमच्याशिवाय कोणतं काम होत नाही. आणि तुम्ही चमचे कसं काय नेता. तुम्हाला हे बघा, मी चमचे चोरले नाही. जर तुम्हाला बोलायचं असेल तर त्या आनंदनगरच्या त्या अकोल्याच्या त्या इनामदार, आपण बारका कशाला डॉक्टर खूप इनामदार डॉक्टर दवाखान्यात जावा आणि त्या डॉक्टरांशी बोला, पण मला काय बोलायचं नाही. आता हॉटेलवालाच्या कपाळावर आट्या पडल्या महाराज. तो म्हणायला लागला चमचे चोरले तुम्ही आला माझ्या हॉटेलमध्ये, तुम्ही चमचे स्वतःच्या खिशात टाकले आणि तुम्ही सांगताय त्या चमचे चोरण्यात माझा काय संबंध नाही. बोलायचं असेल तर त्या डॉक्टरांशी जाऊन भांडा. काय असं तर महाराज त्यांनी खिशातून एक बाटली काढली, औषधाची बाटली काढली आणि त्या औषधाच्या बाटलीवर लिहिलेलं डॉक्टरांनी त्याने दाखवलं. त्या बाटलीवर वाक्य लिहिलेलं होतं की जेवण झाल्यानंतर 2 चमचे घेणे. आता अर्थ पहा, तुम्ही सगळे जागे आहात. त्या बाटलीवर लिहिलेलं होतं जेवण झाल्यानंतर 2 चमचे घेणे. आता काय घेणे म्हणजे चमचे चोरणे असा नाही, तर तिथं औषध घेणे असा शब्द वापरायचा आहे. तसं महाराज तिथं आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे. आता तिथं देवाचं नाव तर तुकोबारांनी वापरलं नाही, पण तिथं महाराज लक्षणं करणं अतिशय गरजेचं आहे. मग वेदांताकडे थोडं चाललं. वेदांत सांगतं किंवा साधं व्यवहारातील नीतिशास्त्र सांगतं, कोणत्याही गोष्टीची ओळख करायची झाली तर तिची पहिली ओळख होते कशापासून, नावापासून. चेहऱ्यापासून म्हणजे दिसण्यावरून, तिसरी त्याच्या कार्यावरून, चौथी त्याच्या प्रभावावरून आणि 5वी त्याच्या स्वभावावरून. आता ऐका, 4 ओळखी ज्या आहेत त्या कालांतराने संपणाऱ्या आहेत. एक नावावरून ओळख झाली. समजा तुम्ही 99 कामं चांगली केली, पण एखादं काम चुकलं तर तुमचं नाव खराब व्हायला वेळ लागत नाही. कमवायला जेवढी जिंदगी जाते तेवढी घालवायला 1 सेकंद लागत नाही. बघा आता मी समजा तासभर तुमच्या पुढे कीर्तन चांगलं केलं आणि नेमकं संपायच्या वेळेस 5 मिनिटं नुसत्या शिवाय दिला, येणार नाही मी, पण दिला तर तुम्ही काय म्हणसाल, अरे काय काय आकले, त्याला अक्कल नाही, त्याचं नावच खराब झालं. मला 1 मिनिटात महाराज नाव खराब. म्हणजे नावाची महाराज ओळख कमी होणारी असते. दिसण्याची महाराज दिसणं सुद्धा निघून जात असतं माणसाचं. बघा महाराज शिने माणसाचं वासांचे जीर्ण आणि यथा विहाय, म्हणजे ज्ञानोबराय सांगतात माणसाचं शरीर सतत संपत जाणार आहे, जीर्ण होत जाणार आहे महाराज. बघा समजा तुम्ही सकाळी आंघोळ केली, टाकाटक पावडर काय काय सगळं फेस झाला, मग संध्याकाळी जसा सकाळी चेहरा होता तसा दिसतो का? अजिबात नाही. अहो तासात 1 मिनिटात महाराज आपला चेहरा बदलत असतो. परिमळ गेली या ओठ फूल रेखी, परिमळ गेली या ओठ फूल रेखी, परिमळ गेली या ओठ फूल रेखी, परिमळ गेली या ओठ फूल रेखी. परमला गेल्या ओस फुल देखी, आयुष्य शेवटी आयुष्य शेवटी देह तैसा. देह तैसा.
नाथ महाराज सांगतात की माणसाचा जसा परिमळ म्हणजे वास सुवास गेल्यानंतर जसं आयुष्य सुगंधित शेवटी जसं फुल कोमेजलेलं राहतं तसं माणसाच्या शरीराचं आहे महाराज. स्वभावाची ओळख शरीराची ओळख संपणारी आहे, नावाची ओळख संपणारी आहे, कार्याची ओळख जाणारी आहे, प्रभाव सुद्धा महाराज कमी होतो. बघा समजा एखादा तुमच्या गावातील आज आमदार झाला महाराज, त्याचं नाव मोठं, त्याचा प्रभाव चांगला, पण समजा उद्या दुसऱ्याच दिवशी गावातला तुमचा एक दोन खासदार झाला, त्या आमदाराचा प्रभाव कमी झाला ना महाराज. पण एक ओळख अशी आहे जी स्वभावाची, ती महाराज कधी संपत नसते. मग आज अभंगात महाराज विचार करत असताना देवाचं नाव वापरलं नाही, पण इथं अभंगाची ओळख करून घेताना महाराज तुकोबारायांचा स्वभाव पाहणं अतिशय गरजेचं आहे. ऐका, आता अभंग कोणी लिहिलाय? हा तुकोबारायांनीच लिहिलाय, सालू मला दुसरा कोणीच लिहिलेला नाही. माझं तर सरळ सरळ मत आहे की हा अभंग तुकोबारायांचा आहे. आता तुकोबारायांचा आहे म्हणल्यानंतर मग त्यांचा स्वभाव आपण पाहू. महाराज तुकोबारायांच्या स्वभावाचं वर्णन करायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात आमचा स्वभाव असा आहे, आमचा स्वभाव असा शतखंड माझी होईल रसना जरी या वचना मी पालटेन. तुकोबाराय सांगतात पतिव्रता स्त्रीला जसा एक तिचा नवरा प्रमाण असतो तसा आम्हा नारायण कटिवते जैसा प्रकार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी किंवा आम्हा विष्णुदासा एक विध भाव न म्हणे देव अनेकांची. तुकोबाराय सांगतात आम्ही एकट्या पांडुरंगाशिवाय, एकट्या विठ्ठलाशिवाय, एकट्या नारायणाशिवाय म्हणजे तीन एकाची रूपा भले पांडुरंग म्हणा, नारायण म्हणा, विष्णू म्हणा, ते सगळं एकच. आम्ही त्याच्याशिवाय महाराज कोणाला देवच म्हणणार नाही. असे तुकोबाराय महाराज आपल्याला उपदेश करतात. आपुला तो एक म्हणजे तर निश्चित त्यांच्या स्वभावानुसार विठ्ठल करून घ्यावा, पांडुरंग करून घ्यावा, नारायण करून घ्यावा. म्हणजे निश्चित महाराज तुकोबारायांच्या स्वभावाचं वर्णन केलं तर तुकोबाराय सांगतात आपुला तो एक विठ्ठल करून घ्यावा. पण एखादा प्रश्न करत की कस काय तुम्ही आता तुकोबारायांच्या स्वभावावर असा अंदाज नका बांधू, तर महाराज पहिल्या चरणात उत्तरार्धात त्याचं उत्तर येतं तिने विन जीवा सुकनो हे. आता खरंच सांगा आमच्या पांडुरंगाचा स्वभाव कसा आहे महाराज, त्याचा प्रभाव कसा आहे महाराज? आमचा विठ्ठल सर्व सुखाचे आगर म्हणे न हरी बोल बाबा परकुमा देवी वर. महाराज आमचा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा नाही का. तुकोबाराय उत्तर देतात तुम्ही विठ्ठल आपला करून घ्या. एखादा म्हणल कास काय नाव वापरलं नाही तुम्ही, कस काय कोणाचंही वापरता, पण त्याचं उत्तर ऐका पुढं तर ते नेविन जीवा सुख नव्हे. महाराज त्याच्याशिवाय दुसरं कोण तुम्हाला सुख देणार नाही का. आता खाली बसले सगळ्यांना लक्ष द्या. समजा बाबा मी तुम्हाला 50,000 रुपये मागितले, तुम्ही मला देणार नाही. तुम्ही पुढं बसला नका खाली बघू, मी नाही घेऊन जाणार तुमच्याकडे. जाऊ दे तुम्ही आपलं तुम्ही सांगा मला. मी समजा तुम्हाला 50,000 मागितले, तुम्ही मला देणार ना? हो म्हणा. बघा परत जायचं ना कीर्तन कुठं, पण कधी देणार? ऐका कधी देणार? जेव्हा तुमच्या खिशात असतील तेव्हा. महाराज माणसापाशी जी वस्तू असते तीच माणूस दुसऱ्याला देतो. स्वतःपाशी नसणारी गोष्ट माणूस दुसऱ्याला देऊ शकत नाही. आमच्या भगवंताचं महाराज रूप आहे सच्चित आनंद घन आमचा भगवान परमात्मा आहे. तो सर्व सुखाचा आगर आहे. पण तुकोबाराय सांगतात त्याला आपलं केलं की तुम्हाला सुख होईल. मग निश्चित ज्याला अहो साधं साधं संगत सांगतो, थोडा संगतीचा प्रभाव सांगतो. कोळसा कसा असतो? कोळसा काळा कोळसा असतो महाराज. तो
कसाही असला महाराज कोळशाचा प्रभाव असा आहे कापल्यानंतर जर त्याला पकडलं तर हात भाजतो आणि थंड झाल्यानंतर पकडलं तर हात काळा केल्याशिवाय राहत नाही. तसं महाराज किंवा आत्तर आहे आत्तर. समजा एखाद्याने तुमचे पैसे बुडवले म्हणजे कोणाला डोळ्यासमोर आणू नका पण बुडवले मला. समजा एखाद्याने तुमचे पैसे बुडवले आणि 1-2 वर्ष तो तुम्हाला दिसलाच नाही. विठ्ठल विठ्ठल ऐका, समजा एखाद्याने तुमचे पैसे बुडवले तो 1-2 वर्ष तुम्हाला गावात दिसलाच नाही आणि नेमकं तो गाव सोडून निघून गेला. ते आपल्या मोदी सारखा म्हणजे पंतप्रधानांसारखा नाही, आपल्या नीरव मोदी त्यांच्यासारखा निघून गेला आणि 1-2 वर्षांनी कुठंतरी तुम्हाला त्याची भेट झाली आणि तुम्हाला महाराज असा राग आला आता त्यांनी बघितल्या त्याच्या लक्षात आलं गड्या की आपण ज्याचं बुडवलंय तो समोर आलाय, तो मान खाली घालून जाऊन निघणार. तेवढ्यात तुम्ही पळत गेला, त्याला धरलं आणि त्याच्या गालामध्ये एक दिली. जशी त्याला दिली तशी त्यांनी मागं सोडून दुसरी तुमच्या गाला दिली. आता लक्ष द्या महाराज, तो जो धंदा करत होता आत्तराचा धंदा म्हणजे स्वतःच्या हाताने फुलं मळायचा आणि आत्तर तयार करत होता. आता साधं उदाहरण सांग, जर आपल्या अंगाचा सुवास यावा म्हणून आपण जर सहज जरी अत्तर अंगाला लावलं तर आपल्या अंगाचा काय होणार? वासच येणार. आणि ज्याच्या हाताला लागलं अत्तर त्याने रागाने जरी आपल्याला मारलं तरी आपल्या अंगाचा काय होणार? सुवासच येणार. तसे तुकोबाराय सांगतात, तुम्ही आमच्या विठ्ठलाचा कसाही अंग संग करा तो तुम्हाला सुख देणार. सुखाशिवाय दुसरी ती कोणतीच गोष्ट तुम्हाला प्राप्त करून देणार नाही. विठ्ठल आता असं का म्हणायची गरज पडली? साधं उदाहरण देतो. आता जुने कीर्तन तुम्ही ह्या बाबा चिंतन ऐकलं सर. महाराज माणसाचा स्वभाव धीर नावाचा प्रकार कमी आहे. लक्ष असेल जसं असेल तसं असू दे, झाले आपल्याला सोडायचे 15-20 मिनिटात. माणसाच्या स्वभावात धीर नावाचा प्रकार कमी आहे. कसा सांगतो? जुने कीर्तनकार सांगायचे, अहो माणसं वार आला की देवाला बदलतात. तिथं माणूस एखाद्या गोष्टीला कसा टिकून राहील. आता जमिनीतून पाणी निघण्याचा न्याय सांगतो. जमिनीतून जर पाणी हवं असत 1-1 फुटाचे 100 खाटे केले म्हणजे जमिनीतून पाणी लागतं, हो ना? मग एका जागेवरती 200, 250, 300 फुटाची विहीर खंदावी लागते, तेव्हा कुठं जमिनीतून पाणी भेटतं. तसं भगवंताला प्राप्त करायचं झालं तर एकाच रूपाचं, एकाच तत्वाचं, एकाच गुणाचं, एकाच नामाचं चिंतन करावं लागतं.
माझा विषय चाललेला की आपल्याला काही जरी करायचं झालं तरी प्रत्येक रूपात भगवंताला पाहणं अतिशय गरजेचं आहे. मग ठाईचं बसून करा एक चित्त आवडीचा आनंद हळवावा. मला कुठेही पाहायचं झालं तर विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला किंवा जेथे तेथे देखे तुझी ज पावले त्रिभुवन संचले विठ्ठला का भेदा भेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यांचे देव किंवा पावले पावले तुझ्या आम्हा सर्व तुझा नको भाव हो देव. महाराज किती प्रमाण देता येतील आपल्याला. जिकडं पाहिल तिकडं महाराज विठ्ठलाला पाहिलं, सॉरी हनुमंतराला जरी पाहायचं झालं तर त्यात विठ्ठलच पाहायचा, शंकराला पाहायचं झालं विठ्ठलच पाहायचा, मसोबाला खंडोबाला कोणत्याही देवाला पहा त्यात विठ्ठलच पाहायचा. म्हणजे महाराज एक चित्तात असं धरायचं की ते साध्य प्राप्त झाल्याशिवाय राहत. आम्ही नामाचे धारक वेदो प्रकार अनेक. 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 आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. नेनो प्रकार अनेक सर्व भाविक सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण. वा म्हणजे जिथं पाहायचं तिकडं भगवंताला पाहायचं. म्हणजे आपला तो एक असा एक आपला करून घ्यायचा की त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं कोणच दिसलं नाही पाहिजे. आणि जेव्हा तुमची अशी वृत्ती होईल तेव्हा तुम्हाला सुख प्राप्त होईल. साधं तुम्हाला सांगतो महाराज, परमार्थाची वाट चालणं सोपं नाही. परमार्थाच्या वाटेने चालताना माणसाला बाकीच्या गोष्टी सोडा आणि गोड्याला जसे ते काय लावतात इकडचं तिकडं दिसू नये तशी झापड किंवा काय म्हणतात ते लावून परमार्थात चालावं लागतं महाराज. पण सोपं नाही. परमार्थात गेल्यानंतर माणसाकडून परमार्थ होत नाही महाराज. परमार्थ सहजासहजी देव त्याला जवळ येऊ देत नाही. कारण आमच्या विष्णूचा स्वभाव आहे महाराज. तो त्याला विषयात गुंतवेल, तो त्याला कोणत्या तरी गोष्टीत गुंतवून टाकेल. अहो ध्रुव बाळ आला, ध्रुवाला स्वतःच्या जवळ नाही आडळपत दिलं लांब करून टाकला. बिभीषणाला लंका दिली लांब करून टाकला. महाराज स्वतःच्या जवळ कधी घेतलं? फक्त हनुमंतराला जवळ घेतलं का? महाराज सोन्याच्या लंकेला भुलला नाही, कोणत्या नारीला भुलले नाहीत, कशालाच भुलले नाहीत, म्हणून स्वतःच्या जवळ घेतलं. म्हणजे भगवंत एक करत असताना महाराज पहिल्यांदा भगवंत अडचणी निर्माण करतो. त्या अडचणीतून जर आपण तरुण गेलो तरच देव आपल्याला जवळ करतो. नचिकेताला सांगताना हे भगवंत म्हणतात शूरस्य धारा निशितः दुरत्यः दुर्गम पतस्थ कवयोग दंती. दाढी करायला लावलेल्या वस्ताऱ्यावरून चालणं जेवढं अवघड आहे तेवढं परमार्थाच्या वाटेने चालणं अवघड आहे, तेवढं साध्याच्या वाटेने चालणं अवघड आहे. आताच्या महापुरे रेगतते कोठे भरी परी प्राप्तीची पहिले तरी एक किंवा तुकोबराय प्रमाण देतात. ज्ञानोबराय ओबी सांगतात की प्रत्येक जणांनी तीरावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाने ह्या भवसागरात महापुरात उड्या मारलेल्या आहेत, पण सगळे पोचत नाहीत. काय काय जण मध्ये असे बुडतात की फुगून सुद्धा वर येत नाहीत. आणि काय काय तुकोबरायचं पटायसाठी दुसरा दृष्टांत देतात. सगळ्यात आपण शेतकरी वर्ग आहोत. उन्हाळ्यात आंब्याच्या झाडाला काय येतं? उन्हाळ्यात आंब्याच्या झाडाला मोहर येतो. तुकोबराय सांगतात जेवढा मोहर आलाय तेवढे त्याला फळे येतात का? अजिबात नाही. पण जेवढी फळे आलेत तेवढी आपल्याला खायला लागतात, पाडाला पिकतात का? तेवढी अजिबात नाही. पण जेवढी आडीत गेलेत तेवढे सगळेच पक्वदशी अजिबात येत नाहीत. मोहरा येते फळे नाही, आली काही गळती पक्वदशी येते नाश आडी तो वेची, पक्वदशी येते थोडी नाश आडी तो वेची. म्हणजे काय काय आंबे आडी सुद्धा नसतात, ते सहजासहजी जे पिकत नाही. परमार्थाची वाट अतिशय क्लिष्ट आहे. म्हणून साधं तुम्हाला सांगतो, आपण कसंही जीवन जगत असताना तारसे तरी तार किंवा मारसे तरी मार, पण भगवंता मला तुझं म्हणणं अतिशय गरजेचं आहे. जर तुला मला जाळायचंय जाळून टाक, मारायचंय मारून टाक, तोडायचंय तोडून टाक, पण तुझा म्हणवी तुला फक्त तू मला माझं म्हणणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला परमार्थ करत असताना देवावर विश्वास ठेवणं अतिशय गरजेचं आहे.
अहो विश्वास देवावर ठेवलाच पाहिजे आपण का. महाराज त्यांनी रावणासारख्याला तारलं, शूर्पणखेचा उद्धार केला, कंसाचा उद्धार केला. मग आपला कसा उद्धार करेल. आपल्याला कसं असं वाऱ्यावर सोडून देईल तो. अहो झाडाला उलट टांगून घेते, वटवागळाला देव एकटं सोडत नाही, पडून देत नाही खाली. आपण तर त्याचीच लेकरं आहोत महाराज. नाही निदान कीर्तनात सतत घेतलं तर एकदा का होईना विठ्ठल विठ्ठल भजन सप्त्यात आख्या करतो. आपण त्याचीच लेकरं आहोत. ते आपल्याला सहजासहजी महाराज वाऱ्यावर सोडणार नाही. फक्त आपला त्याच्यावर विश्वास असणं अतिशय गरजेचं आहे. विश्वास तो करी स्वामीवर विश्वास होतो करे स्वामीवरी सत्ता. महाराज ह्या जगामध्ये एक देव आपला करून घेता येतो, तो फक्त विश्वासाने. लक्ष द्या, विश्वास हा शब्द महाराज अतिशय लहान आहे. बोलायला काही सेकंद लागतात, लिखाण करायला लिहायला काही मिनिटं लागतात. पण महाराज विश्वास पटवून द्यायला लागतो, जीवन महाराज समर्पित करावं लागतं. विश्वास जे शब्द दिसतो तेवढा महाराज लहान दिसतो, पण त्याचा अधिकार अतिशय मोठा आहे. असा विश्वास एकदा देवाला पटला, प्रल्हादासारखा आपला त्याच्यावर विश्वास निर्माण झाला की देव कोणत्याही रूपात महाराज आपल्याला भेट देतो साधं. आणि जर अशा देवाला सोडून तुम्ही दुसऱ्या गोष्टीत अंगसंग केला तर परिणाम काय होईल. अभंगाचं दुसरं चरण. मायेके दुःखाचे जनते नाही आदी अंती अवसानी. लक्ष द्या, जर देवा व्यतिरिक्त आपण दुसऱ्या गोष्टीकडे गेलो, आपला अर्धा तास राहिलाय. मला माहित आहे तुम्ही पहिल्या तासात चांगल्याच तुम्हाला झोप आले, पण मी आता त्या झोपेवर तुमच्या जास्त वाढवून देत नाही. मी आपल्या इतक्या वेळ आपल्या चिंतनाकडे बघत होतो, पण आता थोडं मी आपला विषय थोडा दुसरीकडून घेतो. लक्ष द्या महाराज, माणसाला दुःखाला कारणीभूत बाकीच्या जगातील गोष्टी आहेत. भगवंत सोडून आपण बाकीच्या गोष्टीचा अंगसंग केला, परिणाम काय होतो. दुःखच होतं. साधं सांगतो, ज्ञानोबराय ओवी देतात. विषयाचे समसुख बेगडाची भावनी अभ्रगाची सावली जाईन रया. दृष्टांत ऐकला असेल तर डबल ऐका. महाराज भोले बाबा सांगायचे, विषयाचं आवरण असं आहे की ते अतिशय सुंदर सोन्यासारखं कवसाने ते रंगवलेलं आहे. पण तो विषय एकदा फोडला, विषय एकदा उपभोगला, त्याच्या एकदा जवळ गेले की महाराज त्याच्या आतमध्ये शेणन मातीच भरलेले. आता बेगड सगळ्यांना माहित आहे. बेगड, तुमच्याकडे बैलपोळा असतो का. बैलपोळ्याला काय करता तुम्ही. बैलांना चार पायाच्या बैलांना दाखवता.
मी 4 पायाचा म्हणतो. 4 पायांच्या बैलाला तुम्ही रंगवता आणि त्याच्या शिंगाला काय करता? शिंग चमकदार दिसावी म्हणून त्याच्या शिंगाला बेगड गुंडाळला जातो. आता तो बेगड म्हणजे कागद असतो. जुन्या काळी महाराज बाजार यात्रेमध्ये असा एखादा बाहुल्या विकणारा माणूस यायचा. आता त्या काळी काही कारखाने नव्हते रबरच्या प्लॅस्टिकच्या बाहुल्या तयार करायचा. मग तो काय करायचा? कापूस, शेण, माती एकत्र करायचा, त्याची बाहुली तयार करायचा आणि ती देखणी दिसावी म्हणून मला तिला नटवायचा, बेगड लावून नटवायचा. आणि ती बाहुली बाजारात विकायला आणली. एखादं पोरग वडिलावर बाजारातून चालता चालता त्याला ती बाहुली दिसायची आणि जशी बाहुली पोराला दिसायची तसं ते पोरग त्या बाहुलीकडे बघून भाळायचं. म्हणजे पाहण्याचा गुणधर्म लहानपणापासूनच असतो. तो बाहुलीला बघून जसं पोरग भाळायचं तसं ते पप्पाला म्हणायचं, पप्पा मला ती बाहुली पाहिजे, पप्पा मला ती बाहुली पाहिजे. अरे बाप म्हणायचा, बाळ्या ती बाहुली काय कामाची नाही, शेणा मातीची बाहुली. पोरग म्हणायचं, पप्पा देखणी दिसते, मला तीच बाहुली पाहिजे. पप्पा मला काही झालं तरी ती बाहुली आणून आणून पाहिजे. आणि मला शास्त्रकार सांगतात, बाळाची ताकद कशात आहे? मुलाची. बालानाम रोदनम बलम, चोरनाम अमृतम बलम, बलम मूर्खम मौनित्वम. महाराज बाळाचं बल हे त्याच्या रडण्यात आहे, चोराचं बल हे त्याच्या खोटं बोलण्यात आहे, नंतर मूर्खाचं बल त्याच्या गप बसण्यात आहे, तसं राजाचं बल त्याच्या दया करण्यात आहे. तसं महाराज त्याने रडावा कांगावा सुरू केला. ते तुकोबाला सांगतात, काय कळे बाळा बाप असं दैव धोबळा आहे नाही कळे हाती काय कोण्या वेळी देखले ते दृष्टी मागे घालून मिठी. त्याच्या डोळ्याला जे जसं दिसलं पोरग मोठ्या मोठ्या रडायला लागलं, पप्पा मला ती बाहुली पाहिजे. आणि मातीत लोळायला लागलं. परत बापाच्या लक्षात आलं की आपली जी इज्जत आहे तेवढी आहे मातीत घालवायला लागले. आणि मग बाप शेवटी त्याला ते मातीची होते बाहुली बेगडाची बाहुली घेऊन देतो. ते पोरग बाहुली घेतं, घरी घरी उड्या मारत देतं, माझ्या पप्पानी बाहुली आणली, माझ्या पप्पानी बाहुली आणली. आणि महाराज बारकं ते 1-2 वर्षाचं पोरग नुकतं बोलायला शिकलेलं. घरी आल्यानंतर ते खेळतं माझी बाहुली माझी बाहुली माझी बाहुली. आणि खेळता खेळता त्याच्या स्वभावानुसार महाराज ते बाहुली काय करतं, स्वतःच्या तोंडामध्ये घालतं. परिणाम असा होतो, तोंडातील थुंकी आणि लाळ, त्या लाळीमुळे तो महाराज बेगडवाला होतो आणि बेगड निघून जातो. आणि पोराच्या तोंडात काय जातं? शेण आणि माती. तसं आपलं झालंय, आपण विषय भोगायला जातो. ज्ञानोबा सांगतात, विषयाचं सुख अगदी थोडकं आहे, पण एकदा उपभोगायला लागल्यावर आपल्या लक्षात येतं की गड्या आपल्या तोंडात शेण. तुम्हीच म्हणा मातीच गेले भेटलं. आणि विषयाचा स्वभावच नाही मला सुख देणं. अगदी थोडकं सांगतो, विषयाचा स्वभाव सुख देणं अजिबात नाही. आता साखर सगळ्यांना माहित आहे ना, साखर सम्राट आहे आपल्या, त्याच्यामुळे तुम्हाला साखर माहित पाहिजे गड्या. साखर सगळ्यांना माहित आहे. साखर खायला कशी लागते? बसलेले साखर खायला कशी लागते? उग तुमचा 7-12 मी नाव करायला माझ्याकडे बघू नका, माझ्याकडे मी लांबचा नाही शहराचाच आहे तुमच्या. साखर खायला कशी लागते? गोड. समजा एखाद्याला शिवाय देत खाली तर कशी लागते? म्हणजे तुम्ही देत खाता? अजिबात नाही, पण खायला गोडच लागते महाराज. रडत खाल्ली तरी गोडच, दात खाल्ली तरी दात खात खाल्ली तरी महाराज गोडच. तुकोबाला तर पुढे जाऊन म्हणतात, साखरेची म्हणिता धोंडा तरी का तोंडा न रुचे. एखाद्याने साखर हातात घेतली, खडी साखर किंवा बारकी, तिच्याकडे बघितला, मी दगड खातो म्हणून ते मी तोंडात टाकली तरी महाराज ती गोडच लागते. बघा, साखर गोड आहे. आता गोड कोणाला आवडत नाही? साखर गोड लागते म्हणून समजा एखाद्या माणसाने किंवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ अशी महिनाभर रोज किलो, अर्धा छटा, पावशेर काय जशी ज्याची तब्येत काय ज्याची ताकद असेल तशी त्यांनी ती साखर खाल्ली. किती? महिनाभर साखर खाल्ली, रोज किलो पावशेर साखर खाल्ली. परिणाम काय होईल? महिन्यानंतर आपला गोड होईल, आपल्याला मुंग्या लागतील. अहो, आपल्याला डायबिटीस झाल्याशिवाय राहणार नाही. असं आपल्याला डायबिटीस होईल की साखरेचा ट्रक जरी जवळून गेला तरी आपल्या इकडे डायबिटीस वाढेल. म्हणजे महाराज विषय दिसताना चांगले आहेत, पण ते भोगायला लागल्यानंतर महाराज सुरुवातीला सुख देतात, पण त्याचा परिणाम हा दुःखदायकच आहे. एरते मायिके दुःखाचे जनती नाही आधी अंती अवसानी. जर अशा विषयापासून तुम्हाला सुटायचं असेल तर करावं काय लागल? अभंग. Hallelujah.
Hare